आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानाचे बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। बांगलादेशने कांद्याची आयात थांबवली। हिली लँड पोर्ट मार्गे परवानगी देणे बंद केल्यामुळे कांद्याचे भाव गडगडले। 200 कोटींचा उत्पादकांना फटका। बांगलादेश सरकारने भारतातून कांदा आयात करण्यासाठी नवीन आयात परवाने थांबवले आहेत। त्यामुळे भारत सरकारने नव्या परवान्यांवर मंजुरी देणे बंद केले असून आधी मंजूर झालेल्या परवान्यांखालील आयात 30 जानेवारी पर्यंत सुरू राहणार आहे। अमरावती जिल्ह्यात रमाई आवास योजनेचा दुसरा टप्पा वितरणासाठी 28.84 कोटींच्या निधी वितरणाला मान्यता। वसमतमध्ये आधार केंद्राचा बाजार, अपडेटच्या नावाखाली सर्रास लूट। सेवा केंद्र बनली लुटारू केंद्रे, जादा दराने वसुली सुरू। ज्या प्रमाणात आधार कार्ड अपडेट आहे त्या प्रमाणात शुल्क आकारणे आवश्यक असताना मनमानी पद्धतीने पैसे मागितले जातात। जर कोणी जाब विचारला तर नेटवर्क नाही किंवा काम होणार नाही अशी उद्धट उत्तरे दिले जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहे। याकडे महसूल आणि संबंधित प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचं केंद्र चालकांमुळे धाडस वाढलेलं आहे। परतूर तालुक्यात सोयाबीन हमीभाव खरेदी प्रक्रियेत बारदाण्याची टंचाई। आमदार लोणीकर यांचा हस्तक्षेप, उद्यापर्यंत बारदाना उपलब्ध होणार। गाळमुक्तवर कायद्याची तलवार, 58 कामांच्या निधीवर गंभीर आक्षेप। प्रशासकीय पडताळणीवर संशय, चौकशीची मागणी। प्रशासनाने शेतकऱ्यांना फक्त 3 दिवसात लेखी तक्रार सादर करण्याचे आवाहन केले आहे। लोकशाही व प्रशासकीय न्यायाच्या दृष्टीने ही मुदत अपुरी आणि अन्यायकारक असल्याचे मत कायद्याचे जाणकार व्यक्त करताना दिसत आहेत। इतक्या कमी कालावधीत सर्व कामांची पाहणी करून पुराव्यानिशी तक्रार करणे अशक्य आहे। आज यामुळे संताप शेतकऱ्यांमधून व्यक्त होताना दिसत आहे। जालना जिल्ह्यात अनुदान घोटाळा, तलाठी पवनसिंग सलाने यांना 7 दिवसाची कोठडी। 1,35,00,000चा अपार केल्याचा आरोप, वेज बदलून अटक टाळण्याचा प्रयत्न। अंबड व घनसावंगी तालुक्यात याद्या अपलोडिंगचे काम करणाऱ्या काही अधिकारी कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर बोगस नावे याद्यांमध्ये अपलोड करून त्यांच्या नावे असलेल्या शासनाच्या अनुदानाची रक्कम परस्पर लाटल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। त्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी सदर प्रकरणात सत्यता पडताळण्यासाठी चौकशी समिती गठीत तयारी केली होती। चौकशी समितीने 240 गावांमध्ये 34,90,77,000 रुपयांच्या शासकीय रकमेचा अपार झाला असल्याचा अहवाल दिला होता। पनवेल तालुक्यात भात खरेदीला होणार सुरुवात, गोदामातील भात काढणी सुरू, शेतकऱ्यांना काहीशा प्रमाणात दिलासा। बीड जिल्ह्यामधील परळीतील ऊसतोड कामगार मंडळ कार्यालय संभाजीनगरला हलवले, सामाजिक न्याय विभागाचा निर्णय, ऊसतोड कामगारांच्या अडचणी वाढल्या। कांदा दरात घसरण, उत्पादक संकटात, पंधरवड्यामध्ये क्विंटल मागे 700 ते 800 रुपयांनी दर उतरले। नाशिक बाजारात उन्हाळ कांद्याची आवक कमी झाली असून नवीन लाल कांद्याची आवक वाढली। डिसेंबर अखेर खरीपातील नवीन लाल कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 2,000 रुपये इतके दर होते, तर राज्यभरातील विविध बाजारात आता सरासरी 850 ते 1,500 रुपये दर मिळत आहे। पीएम किसानचे 2,000 बंद होणार, पती पत्नी दोघांनाही लाभ, बनावट शेतकऱ्यांची नावांची यादी समोर आली। पीएम किसान योजनेतील 2,000 रुपयांचा हप्ता अनेकांचा बंद होणार आहे। पती पत्नी दोघांनाही लाभ घेणारे व बनावट शेतकऱ्यांची नावे यादीत समोर आलेली आहेत। फुलंब्री तालुक्यात यांत्रिकरण योजनेला मिळालाय 10,000 शेतकऱ्यांचा प्रतिसाद। यंत्र खरेदी पूर्ण होऊनही 476 शेतकरी 5 कोटींच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत, केवळ 84 जणांना लाभ। या योजनेसाठी एकूण 10,338 शेतकऱ्यांनी अर्ज केला होता। मंजूर मिळालेल्या शेतकऱ्यांनी यंत्र खरेदी केली, परंतु 476 शेतकऱ्यांच्या अनुदानाचे पैसे रखडले। तिळाचे बियाणे 100% अनुदानावर शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन। त्यानुसार तिळासाठी प्रति हेक्टर 2.5 किलो, प्रति किलो 197 रुपये दराने प्रमाणित बियाणे वितरित करण्यात येणार आहेत। या योजनेत प्रत्येक लाभार्थी किमान 0.20 हेक्टर ते कमाल 1 हेक्टर क्षेत्रासाठी अनुदान मिळणार आहे। चिखलदरा परिसरात दहेंद्रीमध्ये विहीर घोटाळा, 2 तांत्रिक अधिकारी बडतर्फ। रोजगार हमी योजनेत गैरप्रकार बहुला, 5 लाभार्थींवर वसुलीची टाच। काही लाभार्थ्यांनी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अशा 2 वेगवेगळ्या योजनांमधून लाभ घेतल्याची शक्यता असल्यामुळे कृषी विभागामार्फत स्वतंत्र चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। नंदुरबार जिल्ह्यात 80,000 क्विंटल कापूस खरेदी, गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्मेच। दररोजची सरासरी आवक कमी, आणखी महिनाभर खरेदी केंद्र सुरू राहण्याची शक्यता। सीसीआयच्या केंद्रात विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागते, त्यानंतर तारीख मिळून त्याच दिवशी कापूस विक्रीसाठी आणावा लागत असल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना यंदा त्या संदर्भात मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागल्याचं चित्र आहे।
बुलढाणा जिल्ह्यात तब्बल 60,000 महिलांना लाभ बंद. केवायसी करताना निवडलाय चुकीचा पर्याय. हजारो लाडक्या बहिणी योजनेमधून बाद. घाईघाईत केवायसी करणे महिलांच्या अंगलट आलंय. झालेली चूक दुरुस्त करण्यासाठी शासनाने सॉफ्टवेअरमध्ये कोणताही उपाय केलेला नाही. त्यामुळे अपात्र ठरलेल्या महिलांना 1,500 रुपयांची आशा सोडावी लागण्याचं चिन्ह आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात ओल्या दुष्काळाचा विळखा. खरीपाची अंतिम पैसेवारी 37%. तालुक्यातील 191 गावांमध्ये पैसेवारी लागू. तालुका प्रशासनाने जाहीर केलेल्या अहवालात 9 महसूल मंडळाची पैसेवारी 50 पैशापेक्षा कमी नोंदवण्यात आली असून संपूर्ण तालुक्याची अंतिम पैसेवारी केवळ 37% इतकी राहिली. त्यामुळे किनवट तालुका दुष्काळी घोषित होण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. लाडक्या बहिणींना 2 महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर वाटप होणार. या योजनेअंतर्गत प्रत्येक महिला लाभार्थ्यांच्या खात्यात डिसेंबरचे 1,500 रुपये आणि जानेवारीचे 1,500 रुपये अशी एकूण 3,000 रुपये रक्कम जमा केली जाणार आहे. ही रक्कम 10 ते 14 जानेवारी दरम्यान खात्यामध्ये उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. खामगाव परिसरात नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदी केंद्र पुन्हा सुरू. साठवणुकीसाठी जागा नसल्यामुळे खरेदी बंद होती. 31 डिसेंबर पासून बंद सोयाबीनची खरेदी. नियमांची झंझट नको. शेतकरी विकू लागलाय खुल्या बाजारात पांढरं सोनं. बीड जिल्ह्यात CCI कडून 4,80,000 क्विंटल खरेदी. 8,000वर शेतकऱ्यांचे अर्ज त्रुटीमध्ये अडकले. 3,835 अर्ज नाकारण्यात आलेले आहेत. ताबडतोब रोखीची गरज असणारे अनेक शेतकरी भलेही भाव थोडा कमी पण रोख पेमेंट मिळत असल्यामुळे खुल्या बाजाराकडे वळत असल्याचं चित्र दिसून येते. जनगणनेचा पहिला टप्पा 1 एप्रिल पासून नागरिक स्वतःची माहिती थेट नोंदवू शकणार आहेत. विशेष म्हणजे स्वातंत्र्यानंतर प्रथमच राष्ट्रीय पातळीवर जातनिहाय आकडेवारीची ही जनगणना मध्ये समाविष्ट केलेली आहे. गोंदिया जिल्ह्यातील सोनपुरी परिसरात सिंचनासाठी पाणी नाकारले. शेतकरी आक्रमक. 12 जानेवारी पासून सिंचन कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा. पशुसंवर्धन विभागाच्या योजना ठप्प झाल्यामुळे शेतकरी अडचणीत. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीबरोबर जोडधंदा म्हणून रोजगाराची नवी दारे खुली करणाऱ्या आणि उपजीविकेसाठी आधार ठरणाऱ्या पशुसंवर्धन विभागाच्या काही योजना गेल्या काही महिन्यांपासून ठप्प झालेल्या आहेत. व्हॉट्सअपवर चलन आले. इतक्या झटक्यात बँक खाते साफ होणार. अधिकृत चलनची माहिती केवळ परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाईट किंवा ॲपवरच तपासा. रब्बी हंगामासाठी बोरी धरणातून आवर्तन सुटल्यामुळे शेतीला दिलासा. दोन्ही कालव्याअंतर्गत शेतकऱ्यांना लाभ मिळणार. यंदा शेतीसाठी राहणार 3 आवर्तने. वरोऱ्यात सेतू केंद्राचा वाद सुरू. ऑपरेटर हटवल्यामुळे गोंधळ. सेतू केंद्र वाऱ्यावर. नागरिकांना कामासाठी भटकण्याची वेळ आली. कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांचे थकीत पैसे. संक्रांतीच्या आद्या छगन भुजबळ यांचं आवाहन. NCCF आणि नाफेड मार्फत कांदा विक्री केलेल्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची गेल्या 5 महिन्यांपासून 25% रक्कम थकीत आहे. ती शेतकऱ्यांना संक्रांतीच्या तातडीने अदा करण्यात यावी अशी मागणी अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केली. पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत 93,000 कांदा गोण्याची आवक. शुक्रवारचे लिलाव रद्द. 19 ते 20 रुपयांचा भाव. व्यापारी आणि हमालांच्या मागणीनुसार बुधवारी आलेली आवक एका दिवसात उचलणे शक्य नाही. ट्रकची कमतरता असल्यामुळे शुक्रवारी लिलाव बंद राहतील. रविवारी नियमित शेतमाल खरेदी विक्रीला सुरुवात राहील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.